अंबाडी प्रकल्पामधून एक नवीन पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी मंजूर झाली होती। ती पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी मी थांबवली। आम्ही पण राष्ट्रवादीशी युती करताना आम्ही उमेदवाराचं सर्व चारित्र्य बघितलं, आम्ही उमेदवाराचं शिक्षण बघितलं, याचं नेतृत्व कोण करणार। स्वाती कोले ह्या BSc B.Ed झालेल्या आहेत, त्यांना नगरपालिकेमध्ये 15 वर्ष नगरसेवक म्हणून काम करण्याचा अनुभव आहे। कोणी 17 जागा उभ्या केल्या आहे, कोणी 15 केल्या आहे, कोणी काय केलंय। याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे, कोणाला तरी कन्नडची नगरपालिका ही कोणाच्या तरी ताब्यात द्यायची। आमच्याकडे ज्यावेळेस पार्टीने सर्वेचा रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये स्वाती कोले यांना कन्नड शहरातील जनतेने 45 ते 48% पसंती दिलेली आहे, किंवा कोले परिवार नको म्हणून जर ही निवडणूक कोणी समोर घेऊन जात असेल आणि कोणाला तरी त्या नगरपालिकेच्या खुर्चीवरती बसवत असेल तर कन्नडची जनता एवढी दूध खेळी नाही। मग एका महिलेने त्या महिलेच्या पाठीमागे उभं राहायला काय हरकत आहे। आपला एक सहकारी साखर कारखाना होता, तो आपला आज शेतकऱ्यांचा साखर कारखाना तो एक खाजगी याचा झालाय, मालकीचा झालाय। अंबाडी प्रकल्पामधून एक नवीन पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी मंजूर झाली होती। ती पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी मी थांबवली। राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपण सोबत आलोय, पुढचं कन्नडच्या बाबतीतलं काय विजन असणार आहे? बरेच प्रश्न आहेत आणि कन्नडच्या विकासासाठी आपण काय विजन मांडणार आहात एकत्र येऊन? पुढचं कन्नडच्या विषयामध्ये एक तर संस्था वाचली पाहिजे, सगळ्यात महत्वाचं। आज आपण बघितलं असेल आपल्या कन्नडमध्ये आपला एक सहकारी साखर कारखाना होता, तो आपला आज शेतकऱ्यांचा साखर कारखाना तो एक खाजगी याचा झालाय, मालकीचा झालाय। आपण ती न वाचवल्यामुळे आपण आता बघितलं का मार्केट कमिटीच्या विषयामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल का मार्केट कमिटीच्या संस्थेच्या अनेक प्रॉपर्टी आहेत, अनेक जागा आहेत। त्या बाबतीत काय होतंय, आपल्या कन्नड शहरातील तालुक्यातली जनता बघती, शेतकरी बघताय। त्यामुळे आता कन्नड शहरामध्ये सुद्धा कन्नड नगरपालिकेच्या अनेक जागा आहेत, अनेक प्रॉपर्टी, खूप विकास कन्नडचा राहिलेला आहे। त्याच्यामुळे कन्नडची नगरपालिकेची संस्था ती टिकली पाहिजे। कन्नडच्या नगर जनतेच्या ज्या सुविधासाठी ज्या ओपन स्पेस आहे, ज्या जागा आहेत मालकीच्या, त्या वाचल्या पाहिजे आणि कन्नडचा शहराचा सर्वांगीण विकास या झाला पाहिजे। हे प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचं धोरण आहे। कन्नडच्या शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, वेळेवरती मिळालं पाहिजे। माननीय कराड साहेबांनी बैठक ज्यावेळेस घेतली प्राथमिक चर्चा करताना, तर जवळपास एक 50 ते 60 कोटी रुपयाचा निधी त्या योजनेसाठी आवश्यक होता। कराड साहेबांनी आपल्या राज्य सरकारमध्ये पाठपुरावा करून जवळपास कन्नड शहरासाठी 50 ते 51 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केली, लोकसभेच्या पूर्वी मंजूर केली। अंबाडी प्रकल्पामधून एक नवीन पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी मंजूर झाली होती। ती पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी मी थांबवली। त्या योजनेचे टेंडर झालं, वर्क ऑर्डर निघाली, काम हे सुरू झालं जवळपास, पण नंतरच्या काय नेमकी त्याच्यामध्ये कारण झालं ते अजूनही कन्नडच्या जनतेला आणि मलाही प्रश्न पडलाय का या पाणी पुरवठ्याच्या योजनेपासून का वंचित कन्नड शहरातील नागरिकाला ठेवल्या गेलं हे अजूनपर्यंत कळत नाही। भाऊ, याच्यामधली जी काही अडचण आहे नेमकी काय अडचण, कुठं प्रॉब्लेम? म्हणजे आता नाही अडचण, आता विषय असा आहे का ते कदाचित अडचण काय एकदा आम्ही त्या विषयाचा अभ्यास करू, पण एक नक्की वाटतंय का जर हा विषय जर काम जेव्हा वर्क ऑर्डर झाली आणि ते जर सुरू राहिलं असतं तर आज कन्नड शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळालं असतं। आता विद्यमान आमदारांनी या संदर्भात बोलताना सांगितलं की एकाच धरणातून पुन्हा ही योजना चालू केली होती आणि ते यामुळं ही योजना मी बंद केली आहे किंवा या योजनेला स्थगिती दिली आहे, याच्या पाठीमागचं काय तथ्य वाटतंय? पाण्याचा सोर्स जिथून मिळाला पाहिजे ते सुद्धा त्यावेळेस तपासले जातं आणि त्या अनुषंगाने आज आपल्या आमदार महोदयाचे पक्षाचेच मंत्री महोदय आहेत, त्यांच्याच डिपार्टमेंटने याचा सर्व सर्वे केलेला आहे, त्यांच्याच डिपार्टमेंटने कृती आराखडा तयार केलेला आहे, त्यांच्याच डिपार्टमेंटने कन्नडची ज्या लोकांना मुबलक पाणी मिळेल या दृष्टिकोनातून सगळे अंदाजपत्रक तयार केलेले आहे, त्याची सगळी कंप्लीट प्रोसेस झालेली आहे। किंबहुना मला असं वाटतं जर एखादा समजा त्याच्यामध्ये पाण्याचा सोर्स आपल्याला अजून वाढवायचा असेल तर ही योजना बंद करायची आवश्यकता नाही। याला ह्या योजनेचं काम चालू ठेवून तुम्ही दुसरीकडून अजून पाण्याचा सोर्स तुम्ही उपलब्ध करून त्याला जोडू शकता, बरोबर। त्यामुळे ही योजना बंद करण्याचं कारण काही मला संयुक्तिक वाटत नाही त्या विषयामध्ये। अंबाडी प्रकल्पामधून एक नवीन पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी मंजूर झाली होती। ती पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी मी थांबवली। पहिला पुढे आल्या पाहिजे,
सुशिक्षित महिला पुढे आल्या पाहिजे. आम्ही पण राष्ट्रवादीशी युती करताना आम्ही उमेदवाराचं सर्व चारित्र्य बघितलं, आम्ही उमेदवाराचं शिक्षण बघितलं, याचं नेतृत्व कोण करणार आहे. बरोबर. स्वाती कोले ह्या BSc BEd झालेल्या आहेत. त्यांना नगरपालिकेमध्ये 15 वर्ष नगरसेवक म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. 7.5 वर्ष त्यांनी नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. आणि ते झेरॉक्स कॉपी ज्याला म्हणतात, आजकाल आपण बघतो का पत्नी नगरसेविका असतील, पती सगळं कारभार करत असतो, तो प्रकार आपल्याला स्वाती कोले यांच्याविषयी आपल्याला पाहायला मिळणार नाही. कारण त्या एक सुशिक्षित आहेत, BSc BEd झालेल्या आहेत, होतकरू आहेत, त्यांना सर्व या गोष्टीचा अनुभव आहे, सभागृह चालवण्याचा अनुभव आहे, सभागृहामध्ये 15 वर्ष काम करण्याचा अनुभव आहे. आणि एक चांगलं काम या महिलांच्या, स्वातीच्या ताईच्या माध्यमातून महिलांमध्ये उभं राहील, कन्नड शहरामध्ये उभं राहील. त्यामुळे कन्नड भारतीय जनता पार्टी स्वाती कोले यांच्या पाठीशी ताकदीने उभी आहे. आणि निश्चित या कन्नड शहरातील, कन्नडच्या सर्व जनतेला माहिती आहे का हे जे कन्नड शहरातले जे राजकारण चालू आहे, कन्नड शहरातले जे पॅनल उभे आहेत, जे पॅनल कोणी 17 जागा उभ्या केल्या आहे, कोणी 15 केल्या आहे, कोणी काय केलंय, याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे, कोणाला तरी कन्नडची नगरपालिका ही कोणाच्या तरी ताब्यात द्यायची. बरोबर. पण कन्नडची जनता हे होऊ देणार नाही. कन्नडची जनतेच्या डोक्यात ठरलेलं आहे, इथे राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीची नगरपालिकेवरती झेंडा फडकणार आहे आणि स्वाती कोले ह्या नगराध्यक्ष होणार आहे. भाऊ, त्याच्या माध्यमातून आता तुम्ही जो प्रश्न सांगितला की कुणाच्या तरी ताब्यात द्यायचे, याच्या पाठीमागे कुठून दुसरी कोण हात आहेत का काय, याच्या पाठीमागचा तुमचा म्हणण्याचा उद्देश क्लिअर नाही कळाला. विषय असा आहे का कुठलेही राजकीय पक्ष ज्यावेळेस उमेदवारी ठरवतो, ज्यावेळेस पॅनल तयार करतो, तर इलेक्ट्रो मेरिट ते बघतो. निवडून येण्याची शक्यता काय आहे, जनतेच्या मनातला काय कौल आहे, हे सगळं सर्वे बघितल्यानंतर कुठलाही राजकीय पक्ष एखाद्या विषयामध्ये निर्णय घेत असतो. बरोबर. तर ज्यावेळेस याचा सर्वे झाला, आमच्याकडं ज्यावेळेस पार्टीने सर्वेचा रिपोर्ट दिला, त्याच्यामध्ये स्वाती कोले यांना कन्नड शहरातील जनतेने 45 ते 48% पसंती दिलेली आहे. आणि बाकी जे संभाव्य उमेदवार म्हणून 10% दिले, 12% दिली. मग एक काँग्रेस, जे महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे काँग्रेस, त्या काँग्रेसच्या उमेदवाराला काँग्रेसने उभं केलेलं आहे. त्याचा इथला राजकीय सर्व अनुभव कन्नड शहरातील जनतेने बघितलेला आहे. आणि किंवा कोले परिवार नको म्हणून जर ही निवडणूक कोणी समोर घेऊन जात असेल आणि कोणाला तरी त्या नगरपालिकेच्या खुर्चीवरती बसवत असेल, तर कन्नडची जनता एवढी दूध खेळी नाहीये. निश्चित यामध्ये कन्नडच्या जनतेला सर्व राजकारण कळत आहे. म्हणजे असेही आरोप केले जातात की मी महिला आहे आणि म्हणून मला टार्गेट केलं जात आहे, इथल्या पुरुषांना मी नकोय, अशा पद्धतीचंही खरं तर बोललं जात आहे. हे कोण बोलतंय मला माहित नाही, परंतु मलाही तेच म्हणायचं आहे का जर असं त्यांच्या डोक्यात जर असेल, असं त्या जर म्हणत असेल, तर त्यांनी सुद्धा आता ह्या सर्व पॅनलमध्ये जे उमेदवार उभे आहे, मग याच्यामध्ये होतकरू, कर्तृत्वान, नगरपालिका चालवण्याचा अनुभव, सुशिक्षित, चांगलं शिक्षण झालेलं कोणती महिला आहे, मग एका महिलेने त्या महिलेच्या पाठीमागे उभं राहायला काय हरकत आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. जर हा, कारण पुरुष मागे लागून काय पुरुषाला तर निवडून द्यायचं नाही, इथं महिलेलाच द्यायचं आहे. त्याच्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये ज्यांना हे वाटतंय महिलांना पुढे न्यावं, तर पुढे न्यावं वाटत, असं जर वाटतंय, तर त्यांनी ह्या सर्व कंपॅरिझन मध्ये कोणता उमेदवार सक्षम आहे, कोण सुशिक्षित आहे, कोण शिकलेला आहे, कोणाला हा राजकीय अनुभव आहे, कोणही नगरपालिका चालवलेली आहे, कोण शहराचा विकास करू शकतो, या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक महिला जर पुढे जात असेल तर तिला सपोर्ट करायला पाहिजे.